मतदारसंघ विधानसभेचं निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. गेले अनेक दिवस मानखटाव मतदारसंघ चर्चेचा मतदारसंघ आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं सन्माननीय प्रभाकरजी गाडगे साहेबांची उमेदवारी निश्चित झालेली आहे. अधिकृतपणे पक्षाच्या वतीनं आणि महाविकास आघाडीच्या वतीनं त्यांनी उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी दाखल केलाय आणि तो मंजुरी झालेला आहे. त्यानंतर प्रचाराची पहिली सभा झाली होती. त्या सभेमध्ये मी स्वतः आणि आमच्या सर्व पक्षाचे प्रमुख उपस्थित होते आणि आदरणीय पवार साहेबांनी जो निर्णय घेतलाय उमेदवारी देण्याबद्दलचा, तो निर्णय आमच्या सर्वांसाठी अंतिम आदेश आहे. आणि पवार साहेबांनी आम्हाला सांगितलंय त्या पद्धतीनं प्रभाकर गाडगे साहेब असतील किंवा प्रभाकर देशमुख असतील, त्या दोघांची उमेदवारी एकाच ताकदीनं पुढे नेण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. आणि म्हणून या मतदारसंघामध्ये परिवर्तनाची जी लाट सुरू झालेली आहे ती अधिक गतिमान करायची आणि या मतदारसंघाला एक चांगलं स्वरूप उपलब्ध करून द्यायचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्ही काही प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. हे खरं आहे की मी उमेदवारी करणार होतो अशी लोकांची अपेक्षा होती आणि त्यामुळं सुरुवातीच्या काळामध्ये लोकांच्या मध्ये काही नाराजी होती. त्या सर्व आमच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी आम्ही चर्चा केली. अधिकृत उमेदवार गाडगे साहेबांच्या बरोबरही आमची चर्चा एकत्रित झालेली आहे. आणि म्हणून इथून पुढे निवडणूक होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं जे अधिकृत उमेदवार गाडगे साहेब आहेत त्यांच्या मागं ठामपणे उभा राहून त्यांना विजयी करण्यासाठी मी स्वतः आणि पक्षाचे सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी कार्यरत राहणार आहे. हे होत असताना तालुक्याचं एकूण परिवर्तन का घडतंय किंवा त्या दिशेनं वारं का जात आहे त्याचा जर तुम्ही मागोवा घेतला तर तालुक्याचे जे प्रमुख प्रश्न आहेत आणि राज्याचे प्रमुख प्रश्न आहेत त्याचा विचार केला तर राज्यापासून आपण विचार केला तर आदरणीय पवार साहेबांनी 4 वेळा मुख्यमंत्रीपद त्या ठिकाणी होतं. इतरही देशाच्या पातळीवरती महत्वाची पदं साहेबांनी त्या ठिकाणी प्रत्यक्ष काम केलेलं आहे. या सर्व वाटचालीमध्ये आदरणीय पवार साहेबांची भूमिका खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या हिताची आहे. पुरोगामी विचार समोर ठेवून सर्वसामान्य माणसं, सर्व धर्माची जातीच्या माणसांना एकत्र करून त्या ठिकाणी पुरोगामी विचारानं वाटचाल करायची अशी ठाम भूमिका आदरणीय पवार साहेबांनी घेतली. आणि त्यामुळे राष्ट्रवादी पक्षामध्ये जरी फूट झाली तरी त्यानंतर पक्ष अतिशय जोमाने उभा राहिला. पवार साहेबांचे प्रचंड कष्ट, त्या ठिकाणी असलेली जिद्द आणि दूरदृष्टी आणि लोकांचा प्रचंड विश्वास, कारण आतापर्यंत गेल्या 50-55 वर्षापेक्षा जास्त समाजकारण आणि राजकारणात असताना पवार साहेबांनी जो लोकांना विश्वास दिलाय, प्रामुख्यानं सर्वसामान्य माणूस आणि शेतकऱ्याला जो विश्वास दिलाय, त्यामुळं आज पवार साहेबांचा शब्द प्रमाण म्हणून लोक त्या ठिकाणी पुढे जात आहेत असं आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळतंय. असे फार थोडे नेते आहेत की ज्या नेत्यांचा थेट लोकांशी संपर्क आहे आणि ज्या नेत्यांच्या शब्दावरती त्या ठिकाणी लोकांत विश्वास ठेवून पुढे जातात. शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, प्रामुख्यानं शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, जी मागची कर्जमाफी झाली त्यामध्ये 71,000 कोटीची कर्जमाफी झाली, ज्यामध्ये सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायचा निर्णय झाला आणि प्रत्यक्ष कर्जमाफी दिली. उद्देश काय होता की अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला मदत करून त्याला पुन्हा सक्षमतेने उभा करायचं आणि त्यांना अडचणीत न येता आत्महत्येच्या दिशेनं त्याने जाऊ नये अशा प्रकारे प्रयत्न करायचा. पण त्यानंतरची कर्जमाफी झाली ती आपण सर्वांनी अनुभवलेली आहे. या कारणामुळे तुला कर्ज देता येणार नाही, अशा प्रकारची वेगवेगळी कारणं
आणि त्या ठिकाणी अडचणी सांगण्यात आल्या आणि अतिशय मर्यादित लोकांना कर्जमाफीचा त्या ठिकाणी लाभ मिळाला. म्हणजे मोटरसायकल आहे म्हणून कर्जमाफी देता येत नाही, अशा प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी त्या ठिकाणी घालण्यात आल्या. आणि मग मूळचा उद्देश होता की शेतकऱ्यांना पुन्हा उभा करायचं आणि त्याला त्या ठिकाणी शेतीमध्ये उत्पन्न काढण्यासाठी आपण त्याला मदत करायची. एक निश्चित आहे आणि माझं ठाम मत आहे की शेतकरी जो काही शेतामध्ये काम करतो ते प्रचंड अनिश्चिततेमध्ये काम करत असतो. निसर्गाची अनिश्चितता असते, सरकारकडून दिलेल्या सुविधामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होतात आणि या अनिश्चित परिस्थितीमध्ये पाऊस जास्त असतो, दुष्काळ पडतो, एखादा रोगराई येते. ह्या अनिश्चित परिस्थितीमध्ये काळ्या आईशी इनाम राखून जो शेतकरी काम करतो आणि जो त्या ठिकाणी उत्पादन करतो त्याला दुसरा कुठलाही पर्याय नाही. म्हणजे शेतकऱ्यांनी जर उत्पन्न काढायचं नाही ठरवलं तर त्याला कुठलाही पर्याय नाही. आणि म्हणून देशाची सुरक्षितता एवढी महत्वाची आहे तेवढी देशाची अन्न सुरक्षितता महत्वाची आहे. आणि अन्न सुरक्षितता म्हणजे देशाला जिथे इथं असलेली 140 कोटीची जनता आहे त्या जनतेला लागणारं अन्नधान्य आपल्याच देशामध्ये उत्पन्न करून दुसऱ्यावर अवलंबून राहायला नको, अशा प्रकारची प्रचंड त्या ठिकाणी विपरीत अवस्था असताना सुद्धा शेतकरी संपूर्ण आपली आयुष्य पणाला लावतात. बऱ्याच वेळेला त्यांनी जेवढं खर्च केलाय त्याचं तेवढं सुद्धा उत्पन्न येत नाही. आणि म्हणून शेतकऱ्याच्या बाबतीत समाजातल्या प्रत्येक माणसाची भूमिका ही कृतज्ञतेची असली पाहिजे की तो आपल्यावरती काहीतरी उपकार करतोय, तो प्रचंड अडचणीमध्ये त्या ठिकाणी अन्न सुरक्षेची व्यवस्था करतोय. आणि म्हणून शेतकऱ्यांना मदत करणं ही शेतकऱ्यावरची उपकार केले असं सरकारने किंवा कोणी मानायची आवश्यकता नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. आणि म्हणून कर्जमाफी असेल, सुविधा द्यायच्या असतील तर ज्या त्या ठिकाणी उद्योगाला किंवा व्यवसायाला सुविधा देत आहेत त्यापेक्षा अधिक सुविधा शेतकऱ्यांना देण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून शेतकऱ्याचे प्रश्न नेमकेपणानं जाणणारा आज महाराष्ट्रामध्ये कुठला नेता असेल तर आदरणीय पवार साहेब आहे. मी स्वतः त्यांच्याबरोबर कृषी आयुक्त असताना काम करायची मला संधी मिळाली. दुष्काळ असेल, अतिवृष्टी असेल तर नेमकेपणानं शेतकऱ्यांना काय द्यायला पाहिजे हे पवार साहेब त्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि आम्ही सर्व लोक अधिकारी होतो त्यांच्याकडून समजून घेऊन त्या सुविधा त्या वेळेला लगेच उपलब्ध करून दिलेल्या आहेत. शेतीमध्ये कुठल्याही सुविधा उपलब्ध करून देताना त्या क्षणाला उपलब्ध झाल्या तर त्याला काही ते अर्थ असतो, अन्यथा सीझन पुढे गेला तर आपल्याला त्या सुविधाला काही अर्थ राहत नाही. आणि म्हणून शेतकऱ्यांना जर सर्वसामान्य शेतकऱ्यांना मजुरांना जवळच कोण वाटत असेल तर आदरणीय पवार साहेब त्या ठिकाणी जवळचे वाटतात. आणि म्हणून भविष्य काळामध्ये शेतकऱ्यांचं जीवन सुखकर करणं, त्यांना योग्य त्या सुविधा निर्माण करून देणं, कारण ज्या ज्या खत असेल, औषध असतील याच्यामध्ये जी वाढ झाली आहे भावामध्ये आणि त्याच्यामध्ये जीएसटी आणि याच्या माध्यमातून जी काही प्रचंड भाववाढ झाली आहे ती शेतकऱ्यांना परवडणारी नाही. मी सकाळीच पाहत होतो मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत. म्हणजे 20-25 हजारापेक्षा जास्त आत्महत्या महाराष्ट्रामध्ये व्हाव्यात आणि त्याच्याबद्दल कोण काही बोलू नये त्याच्या इतकं काही दुर्दैव नाही. ह्याच्या प्रश्नावरती आपण खोलात जाऊन त्याच्यावरती प्रयत्न केला पाहिजे आणि हे कमीत कमी किंबहुना आत्महत्या होणार नाही अशा प्रकारे टार्गेट ठेवून भविष्य काळामध्ये आपल्याला वाटचाल करायची आहे. आणि म्हणून त्यासाठी लागणाऱ्या सुविधा आहेत, प्रामुख्यानं पाण्याची सुविधा आहे, त्याचबरोबर इलेक्ट्रिकची सुविधा आहे, त्या ठिकाणी द्यायचे इनपुट आहेत, त्याच्यामध्ये फर्टिलायझर असतील, इतर इनपुट आहेत त्याच्या सुविधा आहेत. तुम्हाला आठवत असेल की फर्टिलायझरची सबसिडी काढून घेत असताना देशाच्या पंतप्रधान साहेबांनी सांगितलं होतं ही सबसिडी थेट शेतकऱ्यांच्या अकाउंटला जाईल. पण प्रत्यक्षात सबसिडी काढून घेतली, खताच्या किमती 2-4 पटीनं वाढल्या, पण प्रत्यक्षात ती जी सबसिडी आहे जी खताच्या किमतीवरती दिली जात होती ती शेतकऱ्याच्या अकाउंटला काही गेलेली नाही. आता शेतकऱ्याला 2000-1000 रुपये दिले जात आहेत. ते मिळणारी रक्कम आणि सबसिडीच्या स्वरूपात दिलेली रक्कम ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि म्हणून शेतकऱ्याला पूरक असलेली भूमिका घेणं, त्याप्रमाणे प्रत्यक्ष पावलं उचलणं ही काळाची गरज आहे, किंबहुना अन्न सुरक्षेसाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून पवार साहेब जी भूमिका घेत आहेत त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाचा आणि शेतकऱ्याचा विश्वास असलेला आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर शिक्षणाची असलेली अवस्था, आरोग्याची असलेली अवस्था,
कोविडच्या पिरियडमध्ये आपण अनुभवले की आरोग्याची किती अवस्था आपल्याला वाईट होती आणि आपल्याला कशा पद्धतीनं सामोरं जायला लागलं. आणि त्याचबरोबर औद्योगिक वेगवेगळी कृषी औद्योगिक धोरण जे आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी आपल्याकडे आणलं, ते पुढे घेऊन जात असताना सर्व समाजाचा समतोल राखणं हे एक मोठं चॅलेंज आपल्या समोर आहे. आणि म्हणून महाविकास आघाडीचे प्रमुख नेत्यामध्ये आदरणीय पवार साहेबांनी घेतलेली भूमिका, आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी घेतलेली भूमिका, काँग्रेसने घेतलेल्या भूमिका ह्या निश्चितपणानं शेतकऱ्याच्या बाजूच्या आहेत, शेतकऱ्यांना अस्वस्थ करणाऱ्या आहेत. आणि म्हणून त्या दिशेनं पाऊल आम्ही टाकतोय. त्याचबरोबर मान आणि खटावचा विचार केल्यानंतर जे काही प्रमुख प्रश्न आपल्याकडे आहेत, पाण्याच्या प्रश्नाबद्दल इथले लोकप्रतिनिधी सातत्यानं सांगतात की आता दृष्टीक्षेपात आलंय, म्हणजे प्रश्न संपायच्या दृष्टीक्षेपात आलाय, अंतिम टप्प्यामध्ये आलाय. अंतिम टप्प्यामध्ये प्रश्न समजून घेऊन दृष्टीक्षेपात यायला 15 वर्ष लागतात का? प्रश्न पूर्णपणे मार्गी लावायला 15 वर्ष लागतात. पण दुर्दैवानं आतापर्यंत जे काही पाणी उपलब्ध झालंय त्यातलं तिसरा हिस्सा सुद्धा पाणी आपण वापरू शकत नाही. हे काय कार्यक्षमतेचं लक्षण आहे असं मला वाटत नाही. आणि म्हणून जे काही दृष्टीक्षेपात आणलंय म्हणून सांगितलं जातंय, हिंगणीला पाणी गेल्याशिवाय अर्ज भरणार नाही. गेलं का हिंगणीला पाणी? आणि म्हणून जे तुम्ही जाहीर करताय, गेल्या वेळेला सांगितलं की बिजवडीला पाणी इथं पुढच्या 1 वर्षात आलं नाही तर राजीनामा देईल. गेलं का बिजवडीला पाणी? म्हणजे अशा प्रकारे खोट्या काहीतरी गोष्टी सांगायच्या, थापा मारायच्या आणि लोकांना फसवायचं, हे काही फार काळ टिकणारं नाही. आणि पाण्याचा प्रश्न पुढे नेत असताना आदरणीय पवार साहेबांनी उरमोडीचं पाणी प्रत्यक्ष आपल्याकडे मिळण्यासाठी प्रयत्न केला. ही वस्तुस्थिती आहे. उरमोडी धरणामध्ये पाणी 5 वर्ष 8 टीएमसीचं पाणी पडून होतं. उरमोडी धरणाचं पाणी जोड कालवामध्ये पूर्ण होत नाही, त्यामुळं कनेर कालव्यामध्ये जात नव्हतं. आणि जोड कालव्याचं काम तिथल्या लोकप्रतिनिधींची किंवा तिथल्या शेतकऱ्यांनी अडवलेलं होतं म्हणून जात नव्हतं. मी त्या ठिकाणी विभागीय आयुक्त असताना हे प्रश्न आहे तो पवार साहेबांसमोर मांडला. तिथले लोकप्रतिनिधी आदरणीय आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना साहेबांनी बोलवलं आणि तो प्रश्न जो काही लोकांनी अडवलेला होता तो मार्गी लागला. आणि पहिल्यांदा पाणी उरमोडीचं साठलेलं पाणी ते 5 वर्ष साठवून आपण 8 टीएमसी पाणी ठेवत होतो, ते कनेरच्या कालव्यामध्ये आलं. आणि म्हणून पवार साहेबांचं प्रत्यक्ष उरमोडीचं पाणी आपल्याला मिळण्यासाठी मोठं योगदान आहे. उरमोडीचं पाणी ज्यावेळेला आलं त्यावेळेला आदरणीय पवार साहेब खासदार या ठिकाणी होते, त्यामुळं पवार साहेबांनी काय केलं नाही. म्हणून आपल्याला प्रसिद्धी मिळवण्यासाठी काय ज्या काही बोललं जातंय ते दुर्दैव आहे. आणि त्याचबरोबर टेंबूचं पाणी 2.5 टीएमसी पाणी केवळ आणि केवळ पवार साहेबांच्या प्रयत्नामुळं महाविकास आघाडीचं सरकार असताना मिळालेलं आहे. औंधच जे काही 16 गावांचं औंधचं 16 गावं, नाशिकची 4 गावं यासाठी 1.25 टीएमसी पाणी सुद्धा महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मिळालेलं आहे. आणि म्हणून पाण्यासाठी न केलेल्या कामाचं श्रेय जर इथले लोकप्रतिनिधी घेत असेल तर ते दुर्दैव आहे. लोकांना वस्तुस्थिती सगळी माहिती आहे. तुम्ही जास्त काळ लोकांना थापा मारून पुढे जाऊ शकत नाही. हा पाण्याचा जसा प्रश्न आहे तसं आम्ही ठरवलंय की पाण्याचा प्रश्न ठराविक कालावधीमध्ये पुढच्या 5 वर्षामध्ये अंतिमरित्या त्याच्यावरती उत्तर मिळालं पाहिजे, प्रत्यक्ष पाणी मिळालं पाहिजे. आणि त्याचा आराखडा तयार करून वॉटर ग्रीड करून त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता सर्व भागामध्ये आपल्याला उपलब्ध होण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीनं वाटचाल व्हायला पाहिजे. प्रत्यक्षात ती वाटचाल झाली नाही आणि केवळ गेल्या वेळेला पूजन केलं या ठिकाणी बिजवडी आणि या परिसरामध्ये पाणी देणार म्हणून ज्या पाईपचं पूजन केलं त्या पाईपला 5 वर्षानंतर पुन्हा काही कुठे कुठे गेल्या विचार नाही. आता जे पाईप आल्या त्या पाईप पुन्हा एकदा पूजन केलं. अशा प्रकारे लोकांची दिशाभूल करायची, आम्ही काहीतरी करतोय असं दाखवायचं, ही चुकीची भूमिका आहे. अशा भूमिका लोकप्रतिनिधी घेणं योग्य नाही. परंतु काही लोकप्रतिनिधी इथले आपले लोकप्रतिनिधी केवळ असा भास निर्माण करून द्यायचा प्रयत्न करतायत. ते प्रत्यक्ष पाणी गेल्या 15 वर्षामध्ये का मिळालं नाही ह्याचं उत्तर त्यांनी देण्याची आवश्यकता आहे. पाण्याचा जसा विषय आहे तसं या भागामध्ये एक सुद्धा टेक्निकलचं नवीन कॉलेज किंवा डिप्लोमाचं कॉलेज एकही आलेलं नाही. आजही टेक्निकलचं कुठल्याही प्रकारचं नवीन कुठलंही काय आपल्याला शिक्षण घ्यायचं असेल
तर मुलांना पुणे, मुंबई, सातारा या ठिकाणी जायला लागतं. मग गेल्या 15 वर्षामध्ये एकही अशा प्रकारचं कॉलेज, टेक्निकल कॉलेज का आलं नाही? एखादी सुद्धा सुविधा त्यांना निर्माण का झाली नाही? जे काही विकासाचा मोठा डोंगर उभा केला म्हणून सांगितला जातो. मग गावागावामध्ये रस्ते, पाणंदीच्या रस्त्याचे प्रश्न आज तहसीलदारकडे मोठ्या प्रमाणात पेंडिंग आहेत. त्याच्याबद्दल का तिथं निर्णय होत नाही? त्याचबरोबर जे काही आरोग्याच्या सुविधा आहेत त्याची अत्यंत भयानक अशी परिस्थिती आहे. आज गेल्या 15 वर्षात एकही मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मान आणि खटावमध्ये झालं नाही. दैवडीचं हॉस्पिटल ग्रामीण रुग्णालय आहे, आपण जाऊन बघा. 4 त्या ठिकाणी डॉक्टरची आवश्यकता आहे. 1 किंवा 2 डॉक्टर कधीतरी असतात. इंटेन्सिव्ह केअर युनिट त्या ठिकाणी असायला पाहिजे आणि कमीत कमी 32 त्या ठिकाणी कॉट असायला पाहिजे. आज त्या ठिकाणी साध्या कॉट सुद्धा 10 नाहीत. मग इथं दैवडीचं हेडक्वार्टर असताना हे ग्रामीण रुग्णालय अद्ययावत करायची भूमिका किंवा हे काम इथल्या लोकांनी का केलं नाही? कोविडच्या परिस्थितीमध्ये लोकांचे प्रचंड हाल झाले. लोकांना या ठिकाणी सुविधा मिळाल्या नाहीत. जम्बो कोविड सेंटर आदरणीय पवार साहेबांना मी स्वतः आग्रह केला आणि अमेरिकेतल्या एका स्वयंसेवी संस्थेने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे 4 कोविड सेंटर दिली होती. एक विदर्भात दिलं, एक जालन्याला दिलं, एक बारामतीला दिलं आणि 4थं या ठिकाणी वडूजला दिलं. त्यामध्ये कोविडच्या रुग्णांना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सुविधा निर्माण झाल्या आणि त्याच्यातून रुग्ण वाचू शकले. आम्ही गोंदवल्याला पण एक सेंटर त्या ठिकाणी उभा केलं होतं. तिथली संस्थांच्या मदतीनं त्याचाही चांगला त्या ठिकाणी उपयोग झाला. पण आमदार महोदयांनी जे मायनिंगवाले त्यांच्या आधिपत्याखाली काम करत होतं त्या ठिकाणी कोविड सेंटर उभा केलं आणि त्याच्याबद्दल हायकोर्टामध्ये बातम्या दिल्या. हायकोर्टाने काय आदेश दिले ते मात्र अतिशय गंभीर आहेत. त्याच्याबद्दल ते कुठलेही भाष्य करायला तयार नाही. म्हणजे लोक त्या ठिकाणी मार्चच्या अगोदर मयत झाले, एप्रिलमध्ये जिवंत झाले, त्यांच्यावरती उपचार झाले. हा सगळा प्रकार आहे तो अतिशय दुर्दैवी आहे आणि मान आणि खटाव मतदारसंघामध्ये जे चाललंय त्याच्याबद्दल लोक बाहेर चेष्टेने बोलतात. मान आणि खटावची प्रचंड बदनामी होते. तर हे ज्यांनी बदनामी केली आहे आणि जे त्याला जबाबदार आहे त्यांनी याच्याबद्दलचं उत्तर देण्याची आवश्यकता आहे. क्रीडा संकुल मान आणि खटावमध्ये पूर्ण तत्वाला गेलं का? आपल्याकडे क्रीडा संकुल आहे, भ्रष्टाचारामध्ये अडकले, ते पूर्ण झालेलं नाही. वडूजचं क्रीडा संकुलची काय अवस्था आहे? वडूजचं क्रीडा संकुल आज तिथं काही नाही, कंपाऊंड सुद्धा नाही, अशी अवस्था आहे. ज्या ठिकाणी 3 नगरपंचायत आपल्या आहेत, सगळ्यात जुनी नगरपंचायत मसवडची आहे, दैवडीची आहे, वडूजची आहे. ह्या सर्व ठिकाणी 15 दिवसातनं एकदा पाणी मिळते. प्यायचं पाणी 15 दिवसातनं एकदा मिळतंय. ही इथल्या आमदारांच्या कार्यक्षमतेचं लक्षण आहे का? ते प्यायचं पाणी सुद्धा तुम्ही देऊ शकत नाही. आणि म्हणून परिवर्तन होणार आहे का? तर निश्चितपणाने होणार आहे. आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत पवार साहेबांना पाठिंबा देऊन पवार साहेबांची हात बळकट करण्यासाठी महाविकास आघाडीचे इथले उमेदवार त्यांना निवडून द्यावं यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत. माझे सर्व कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि आमचे घटक पक्ष आहेत, त्याच्यामध्ये काँग्रेस असेल, शिवसेना असेल, ते निश्चितपणानं या उमेदवाराला विजय करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतील आणि इथले उमेदवार प्रभाकर गाडगे साहेब विजयी होतील असा मला त्या ठिकाणी विश्वास वाटतो. आणि त्या दृष्टीनं पुढची 15 दिवसाचा जो काही कालावधी आमच्याकडे 15-20 दिवसाचा आहे, तो कालावधीमध्ये ही यंत्रणा अधिक सक्षमपणे पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि खऱ्या अर्थानं मान आणि खटावचा विकास होत असताना जे लोकांना अपेक्षित आहे ते व्हायला पाहिजे. त्या ठिकाणी सांगोल्याला मोठ्या प्रमाणात फळबाग होते. सांगोळाचा संपूर्ण तालुका फळबागेसाठी प्रसिद्ध आहे. तीच परिस्थिती आज मान आणि खटावमध्ये हवामान आहे. मग सांगोल्याला फळबाग मोठ्या प्रमाणात होते, करोड रुपयाचा उलाढाल होते, तर मान आणि खटावमध्ये का होत नाही? इथं एक्सपोर्ट झोन का होत नाही? त्याच्यासाठी काय प्रयत्न इथल्या लोकप्रतिनिधींनी केला याचं सुद्धा त्यांना उत्तर द्यायला लागेल. आणि म्हणून पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी विजय मिळवण्यासाठी आम्ही
पवार साहेबांचा आदेश अंतिम राहून त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि निश्चितपणाने त्याच्यामध्ये विजय मिळेल. या ठिकाणी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांना माझी विनंती आहे आणि निश्चितपणानं मी या ठिकाणी सांगू शकतो की ते सर्वजण पूर्ण क्षमतेने आमच्या उमेदवाराला विजय करण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा करतील आणि निश्चितपणाने विजय होईल, परिवर्तन होईल अशा प्रकारचा विश्वास त्या ठिकाणी मला वाटतो.